राष्ट्रीय कलाल गौंड तेलंग समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील अनंतवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा रेणुका ऑप्टिकल्स अँड रिपेरिंग सेंटर आणि कलाल गौंड तेलंग समाज संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन तसेच भव्य नेत्र तपासणी शिबिर सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दक्षिण नांदेडचे माननीय आमदार मोहनअण्णा हंबर्डे, नांदेड जिल्हा काँग्रेस महिला प्रभारी डॉक्टर रेखाताई चव्हाण, कॉम्रेड उज्ज्वलाताई पडलवार, सुलभा खुनेवाड, टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष पैलवान बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे महानगर प्रमुख पप्पू भाऊ जाधव, तुळजेश यादव, उद्धव पाटील शिंदे, सुहास खराणे, कैलास गोडसे, दत्तात्रय अनंतवार, रमेश कोंडलवार, अशोक पडलवार, बाबाराव नंदेवार, गणेश नंदेवार, गब्बर सोनवणे, उल्हास सुदे गुनेवार, गंगाधर नंदेवाड, सुमित गोडसे, शंकर रायफलवार तसेच मित्रमंडळी, चाहता वर्ग आणि नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वच महान विभूतीस माझं विनम्रपणे अभिवादन। आज मंचावर उपस्थित नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे तसेच नुकत्याच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी महिला प्रभारी झालेले आपल्या डॉक्टर रेखा पाटील चव्हाण तसेच कॉम्रेड उज्ज्वलाताई पडलवार, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पैलवान बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे महानगर प्रमुख पप्पूजी जाधव। आज आपला वाढदिवस होता आणि ऑप्टिकलचं भविष्य उभारम आहे, त्या संदर्भात काय सांगाल आणि प्रमुख पाहुणे कोण कोण होते काय सांगाल? नमस्कार। आज 10 मार्च, या 10 मार्च निमित्त आज माझा वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्तानं आज नवीन प्रतिष्ठानचं आमचं शुभारंभ झालेला आहे। मा रेणुका ऑप्टिकल्स अँड रिपेरिंग सेंटरचं आणि कलाल समाजचं एक जनसंपर्क कार्यालय याचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित काँग्रेसचे आमदार माननीय मोहनअण्णा हंबर्डे तसेच काँग्रेसच्या नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेसच्या प्रभारी डॉक्टर रेखा पाटील चव्हाण तसेच या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले टायगर ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष पैलवान बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे महानगर प्रमुख श्री पप्पू जाधव आणि कॉम्रेड CI2च्या उज्ज्वला पडलवार, सामाजिक कार्यकर्ते भोकरचे रमेश पाटील कोंडलवार, मुदखेडचे माजी नगरसेवक कैलासअण्णा गोडसे तसेच किनवटचे आमचे सामाजिक कार्यकर्ते उल्हासदादा सुदगुनेवार आणि बरेचसे समाज बांधव, पदाधिकारी, मित्रपरिवार या सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लागलेली आहे। सर्वांनी मिळून वाढदिवसानिमित्त मला भरभरून अशा सदिच्छा दिलेल्या आहेत। तसेच माझ्या नवीन व्यवसायाच्या निमित्तानेही सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। असं यासाठी मी सर्व मित्रपरिवार, पदाधिकारी या सर्वांचं मनाने ऋणी आहे आणि असेच त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावं अशी मी त्यांना विनंती करतो मी सर्वांना आणि सर्वजण आले त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो।